शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा मोठा सन्मान असल्याचे सांगितले. तसेच अनेक वर्षांच्या महाराष्ट्राच्या मागणीला यश आले आहे असे सांगितले. महाविकास आघाडी मजबूत असून याबाबत आमची भूमिका स्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा मोठा सन्मान आहे. मराठी, बंगाली, पाली, आसामी, प्राकृत या भाषांना हा दर्जा देण्यात आला आहे. 5 भाषांना हा दर्जा देत त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही भाषा आहे. ही संतांची भाषा आहे. आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही भाषा आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. राज्यातील सर्व पक्षांनी, सर्व मुख्यमंत्र्यांनी संसदेत अनेक वर्षे हा मुद्दा मांडला होता. शिवसेनाही त्यात नेहमीच आघाडीवर होती. आता मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने या लढ्याला यश आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. महाविकास आघाडीबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. आता महाविकास आघाडीत अनेक पक्ष आले आहेत. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आहेत. त्यासोबतच कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, समाजवादी पक्ष असे अनेक पक्ष असल्याने आघाडीत नवीन पक्षाला स्थान दिल्यास जागा वाटपात अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. तरीही याबाबत शरद पवार किंवा आमच्या मित्र पक्षांनी काही निर्णय घेतला असल्यास किंवा त्यांच्या काही सूचना असल्यास त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. किमान 15 ते 20 वर्ष आम्ही सगळे महाराष्ट्रातले, शिवसेना तर आहेच, पण महाराष्ट्रातले मराठी खासदार असतील किंवा आतापर्यंत आलेली सरकार असतील, त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्यानं प्रयत्न केले, पाठपुरावा केला. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत हे प्रस्ताव पाठवले आणि मराठी भाषेचं शेकडो वर्षापासूनचं योगदान देशाच्या संस्कृतीमध्ये याविषयी पुरावे दिले. अनेकदा आम्हाला नकारघंटा ऐकायला मिळाल्या. सध्याच्या गृहमंत्र्यांकडूनही नकारघंटा आम्हाला ऐकायला मिळाल्या होत्या मागच्या सरकारच्या काळात. तरीही जेव्हा जेव्हा संसदेचं सत्र सुरू होतं प्रत्येक सत्रामध्ये महाराष्ट्रातले खासदार हे अभिजात भाषेच्या संदर्भातली मागणी करत राहिले, संबंधित मंत्र्यांना भेटत राहिले. अखेर काल ही घोषणा झाली, मराठी भाषेसह अन्य 4 भाषांना सुद्धा दर्जा दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे आणि या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. एक बऱ्याच कालखंडापासून एक मागणी होती आमची, आपल्या सगळ्यांची, ती पूर्ण झाली. ही आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मराठी भाषेला राष्ट्रीय स्तरावर अनेक विद्यापीठातून आपलं स्वतःचं स्थान निर्माण करता येईल. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे ते काय एकच गोष्ट नाही. मराठी भाषेच्या विकासासाठी केंद्राकडून आपल्याला पाठबळ मिळेल. अर्थात मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे, लक्षात येईल. मराठी भाषा छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे, ज्ञानेश्वरांची भाषा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषा आहे, बाळासाहेब ठाकरेंची भाषा आहे, महात्मा फुल्यांची भाषा आहे. आणि या भाषेला हा जो दर्जा दिलेला आहे अभिजात भाषेचा, त्याच्यामुळे या भाषेची प्रतिष्ठा आणि सन्मान नक्कीच वाढलाय. मराठी माणसाला, भाषेला प्रतिष्ठा मिळाली, पण मराठी माणसाला प्रतिष्ठा देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं. महाराष्ट्राला, मराठी माणसाला, मराठी भाषेला. कारण एकेकाळी ही भाषा ही हमालांची, घाट्यांची भाषा म्हणून हिणवली जात होती आणि बाळासाहेबांनी या भाषेला जी प्रतिष्ठा दिली ते सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. आता ज्याप्रमाणे मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली सरकारी पातळीवर, त्याच पद्धतीनं माझं आव्हान आहे केंद्र सरकारला, शिवसेनेचं,
की मराठी माणसाचा जो रोजगार आपण पळवून नेत आहे अन्य राज्यात, तो कृपा करून थांबवा आणि मराठी भाषेबरोबर मराठी माणसाचा हक्काचा रोजगार सुद्धा त्याला आपल्या महाराष्ट्रात मिळू द्या, ज्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी 55 वर्षापूर्वी एक आंदोलन उभं केलं होतं. त्या आंदोलनाचं नाव शिवसेना. फक्त भाषेला प्रतिष्ठा मिळाली, माणसाला मिळाली पाहिजे. जिथे भाषा बोलली जाते त्या महाराष्ट्राची लूट करून भाषेला प्रतिष्ठा देणं हे तितकंस म्हणजे ही गंभीर बाब आहे. भाषेला प्रतिष्ठा, माणसाला प्रतिष्ठा, राज्याला प्रतिष्ठा. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी देशात सुरू आहे, ती गद्दारी पाहता, बेईमानी पाहता या राज्यातली, फक्त भाषेला दर्जा देऊन हा कलंक पुसला जाणार नाही. पण नक्कीच आज आम्ही सगळे आनंदी आहोत. श्रेयवादाची देखील लढाई होऊ शकते या भाषेला दर्जा मिळाला म्हणून श्रेयवादाची देखील लढाई. श्रेयवादाची लढाई नक्कीच होणार. मी कालच सांगितलंय, कोणी श्रेय घेण्याचा उपटण्याचा प्रयत्न करू नये. ते श्रेय उपटण्याचे प्रकार आता सुरू होतील. आज मोदी आहेतच महाराष्ट्रात, बाजूलाच आहे, प्रधानमंत्री जे आपले आहेत. तर श्रेयवाद कोण कशाला घेईल? इथे प्रत्येकाचं योगदान या आजच्या निर्णयात आहे. आता फक्त आहे की निवडणुका आहेत, महाराष्ट्राचा रोष आपल्यावर आहे, लोकसभेत दारुण पराभव झालेला आहे महाराष्ट्रात आपला. त्याची भरपाई करण्यासाठी जर तुम्ही केला असेल तर आम्हाला तुमची भीक आणि मेहरबानीची गरज नाही. मराठी भाषा ही महानच आहे. हा म्हणजे लोकसभेत आम्हाला हरवलं म्हणून तुम्हाला आम्ही आता मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा देतो असं जर कोणाला वाटत असेल ही मेहरबानी, तर ते मेहरबानीची या मराठी भाषेला गरज नाही. मी मगाशीच म्हणालो, ही शुरांची भाषा आहे, ही मर्दांची भाषा, ही शाहिरांची भाषा आहे, हा ही संतांची भाषा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ही सगळी परंपरा शौर्याची आणि संतांची ही फार महान आहे.